पुढच्या मी माझ्या हातात काढून दिलं आपल्याकडे काढून होतो आदेश मी याला म्हणून आपल्या एकदा याला संमती मिळाली संमती फक्त मी वाचून घेतो काय दिलं आता उद्या मी आदेश काढले असते तुम्हाला त्यात बदल करायचा असतो पण बदल करण्यापेक्षा हे आम्ही किंवा मान्य दिलं आम्ही आधी काढू आम्ही संध्याकाळी चर्चा करतो सगळ्याच तुम्हाला संध्याकाळी सांगतो पण ते विनंती काय आता विषय सकारात्मक पुढे आपलं एवढा सगळा त्याच्यामध्ये संघर्ष आहे त्याचा आदर खरं तर शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली आपण आम्ही अतिशय काढतो हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे लिहिलेले नाहीये विचारपूर्वकच आम्ही केलंय माझी विनंती काय आपण आता हे उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याच्या मी आदेश काढून दिलो मी माझ्या अधिकारात येऊन अध्यक्ष म्हणून काही लोक आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे त्या आजचे दिवस माग घेऊ नका पण सावलीत बसून त्याच्यावर विचार करा अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो 8 वाजायच्या आतच सांगतो नाही बसू द्या मला आपल्या लेकरात कल्याण मला तुमचा शब्द पाळलाच नाही माझं कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय काय माती आहे का आता ही मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागे घेत नाही तुमच्या लक्षात आलं तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठी आणलंय आम्ही सूचना काढतो तुम्ही म्हणले काढतात त्याच्यामुळे दोन्ही पण बी सारखंच आहे तर राहिलं उपोषणाचा विषय बसू दे समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं साहेबांनी बसू दे समाजाचं कल्याण होईल काय वाटवलं लय झालं दवाखान्यात तुम्ही करावं लय दुखा लागलं बसू द्या त्या तळतळीशिवाय होत नाही मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला 8 वाजेपर्यंत देतो म्हणत बसून तुम्हाला चिटके बसते तुम्हाला चिटके बसतील तुम्ही पाठवून करता रात्री 1 वाजेला मुख्यमंत्र्यांना चटके बसतील तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून कारण हे सूचनेशिवाय होत नाही तुम्ही काढायला म्हणलात ना आम्ही काढायला फक्त मी एकदा काना घालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यात लय वेळ बी विचार मी म्हणतो 4 बिने वाजून देतो फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना म्हणजे पुन्हा लोड नको पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजे बरं का जी आर पाहिजे पाहिजेच पाहिजे तुम्ही करू शकता आमचं माझ्या शब्दात समजून घ्या समाजाचं कल्याण आंदोलनाच्या माध्यमातून साहेबाचंच मानलंय मी तुम्हाला माझ्या मी व्यासपीठावर हाकलून दिले शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागला इकडे शिंदे साहेब जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला करा म्हणा तसं रात्रीला वेळ पोर होते आमचं हे चाललं मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढ तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात कारण तुम्ही म्हणला हे तुम्हाला दाखवायला आणले तुम्ही हो म्हणले का मी सूचना काढायला लागलो त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो तुम्हाला लगेच सांगतो काय नाही रविवारी बी नाही सूचना काय नाही अडचण नाही ऍडमिशन झालंय आपण जर मान्य दिली तर उद्या मुंबई जाणार उद्या आयला पाहिजे घरी मुंबई जाणार तुम्हाला स्वतः जाऊन भरावं लागेल लगेच जा लगेच जा मला उद्या सोमवारी भरावं लागेल तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजासाठी तुमचे सगळे दौरे बंद करा मला थोडे वेळ द्यावा लागेल मी नवीन झाला उद्या माझ्या मी काही करायचं उद्या माझ्या वापरतो मला थोडा वेळ द्या ना मी पाहिजे तुम्ही आपल्याला 2 दिवसांनी मला बोलणं करून 2 तर लगेच साहेब हे होतंय लगेच ते त्याच्यामध्ये लगेच होतंय रात नाही लगेच मी म्हणत लगेच होतंय साहेबांच्या चटके बसतील साहेबाला फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा नाही कुठं चिंता करतो मी आपलं नाही त्याचं कारण सांगतो राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार म्हणजे तुम्हाला आम्ही घरच्या तुम्ही म्हणजे सरकार तुम्ही म्हणजे सरकार आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी थांबणार बरं का मी आज बी पोराला गप म्हणलं की बसते राज्यात पोरं थांबणार नाहीत बरोबर कारण 2-4 महिने आंदोलन चालत रस्त्यात
म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलं, सावध करायला, आडमुठा नाही बोलायलो बरं. आणि मला वाटतं मी काय करा की इथं आपल्या कोणी संबंध तो कशी बोलून लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. म्हणजे मग त्याकरता माझी विनंती आहे की माझं मुळात प्रश्न तुम्ही जागेवर बसला, हलू नका तुम्ही हलू नका, आहेत तसेच राहा. मग मी उठले की पुढे उठतील. मला पोरं तुम्ही जागेवर राहा, परत ते पोरं हलतील. जाताना येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय, त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचंय. ते येते जाते तर तुम्ही आरडा करता, तुम्ही परत येते जाते तर आरडा करता, आरडा नाही करायचा, शांत राहायचं. उलट आलेल्या पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येताना, कारण आपण जागा सोडत नाहीये. पुऱ्या मागण्यावर तर जागा सोडत नाहीत. तुम्ही आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन देत जा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय, सन्मानानं. कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय, त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो मी. ड्राफ्ट बरोबर आहे का? आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आता, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ, हे येऊ, दुसरे मंत्री येतील, बदलून येतील. आपले आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे. आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला, तुम्हाला बोलू का काय करू, त्यामुळे कुणी ढेंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडे. काहीच करायचं नाही, शांत राहायचंय. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. विखे पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोरांनी काय विनंती आहे अभ्यासकांनी चर्चा करून मग निर्णय घ्या. तुम्हाला वाटतं संध्याकाळी आंदोलन भाग सोडा, तुम्हाला वाटतं संध्याकाळी, पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला माझा शब्दशः इथं आम्ही उन्हात तळपलो, तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा, त्याच्यामुळे 10 महिने गेले, त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबांना पण माहिती आहे, 10 महिने गेले. होऊ दे, अभ्यास चर्चा होऊ दे. आपल्या संदर्भात आलं तर उद्या निर्णय करू. उद्या मुंबई जायचं, आल्या पाहिजे जास्त मंगळवारी करू. ही बरं का, याच्यावर तुम्हाला जोर द्यावं लागेल ना. म्हणून मला मुंबईत गेलो मंगळवारी. आमचा हक्क आहे तुमच्याकडे, तुमचे दौरे रद्द करा. समाज नाही म्हणतोय मी, असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. रद्द करू, थांबलो ना. हा, सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, अर्थ समजतोय तुम्हाला, पण हे जर एकदा फिरलं ना तो फिरणार. खाते साहेब नव्हते आज, ते म्हणजे मी सोमवारी येतो, मला 2-3 दिवसांचा अभ्यास बोला. उद्या सरकारची बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत कमी झालं, उद्या माझ्या सरकार पहिले रद्द केले काय होत नाही. मीडियाचा बांधव ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत. अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याचे व्हॅलिडिटी द्या. नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी आहे मी थोड्या अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत. हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते आपण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे.
सातारा संस्थांचा गॅझेटियरचा जी आर लगेच काढा, असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 महिना, माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा जी आर लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून, त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला. ती इकडेच आहेत अंतरवाली. तर ते जाऊन बोलतो म्हणतात. त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल, लहान विषय नाही. आणि कायदे तज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोच म्हणले, करतोच म्हणले. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांचा एवढा निरोप दिलाय. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याची वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याची वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते. जिल्हाधिकार्यालयाला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. तेही काढतोच म्हणले, हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हा ते पण सूचना काढायला लागलेत, देतोच म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागली, हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का. थांब रे, याला काढा बाहेर, तिकडे करा, याला बाहेर करा, अरे घ्या ना बाहेर, काढा बाहेर त्याला, परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य आहे का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत. तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत. सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकते आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा एसओपी देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदम, तुम्ही सांग. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाहीये. आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे, त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाहीये. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ञांनी अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं अंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार जी आर काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का. तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. मी सन्माननीय जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे. आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही, दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, मी काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला.
अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरगे पाटलां आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग माझी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतील. त्यात सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाहीये, तो केलेला नाहीये. समाज बांधण्यासाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिलाय, अभ्यासाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्याचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येत चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमध्ये भक्कमपणे उभे आहोत. त्यांनी सुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्माननीय तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला. आम्ही काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला की ते आता नवीनच आलेले आहेत. मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आहे. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवली आहे आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज. म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या हे उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपल्या अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तो जेव्हा 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. असं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच की आपण आता उरत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, ते चर्चा चालू ठेवा. चर्चा मध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. तर त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तो आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण तू सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. पुन्हा तो अधिकार आपला आहे. तेवढी माझी विनंती आहे. साहेब, तुम्ही ड्राफ्ट मध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे म्हणजे हे होतं समाधान करण्यामध्ये कितपत यश आणि आलं? किती मुद्द्यावर आता बहुतेक चर्चा जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलचे विभाग आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही. त्याला आदेश काढण्यासाठीच मसुदा दिला आहे ना. त्याने मसुदा मान्य केला की आदेश काढतात. सातारा गॅजेटूनच खोळंबले. ते जर अवघड आहे, कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी. याच्यातून परत पहिल्या हैदराबाद गॅजेट सारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे. तात्काळ अंमलबजावणी करण्याबद्दलचा अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुण्यात मसुदा आता मी कालच सूचना दिल्या, पुण्याला शासन पाठवून द्या. शासन मी त्याचा विचार करतो त्यांना. विखे पाटील असं आहे की सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करताय, तर आपण येऊन त्यांची समजूत घालताय. ही दुसरी वेळ आहे, पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कचगाऊ भूमिका घेते का? कारण मला मान्य दोन शब्दात होऊ तुम्ही जे म्हणतात ते चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे. न्यायालयात केसेस चालू आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहे.
याचा सगळ्यांना विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर आपा देणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळं न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून ते मिळाल्या. त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची आणि आवश्यक तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय विखे पाटील साहेब आणि तो देतोय मॅडम त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. तर वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्ताच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची आणि याची सुधारणा कशी करायची ते सूक्ष्म लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुद्धा आदेश काढतो. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे काय? नाही ते नव्हते इथं कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली म्हणजे मी पाटलाशी बोलतो. हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला संपूर्ण राज्याच्या आरक्षणात जातील का? तुम्ही आता अभ्यासच केला नाही म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत. मग राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे ते वेगळं आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातले संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल का? एक मिनिट एकदम बोलतो हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना की त्याच्यामध्ये आता जसे काल काही त्रुटी सापडल्या मला जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो तर काल त्यामध्ये दिसतंय समोर आम्हाला कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईच्या सूचना दिल्याच आहेत नंबर 1. म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत तर त्रुटी राहू नये परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर. आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच आहे. पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्यातले सर्व मराठी आरक्षणात जातील त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% काही जाणार नाही ना. ज्यांच्या वंशावळ असेल त्यांनाच मिळेल का? तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले जरांगे पाटील 308 ती एकमत झालंय का? तू गैरसमज नाही प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते संविधानात आपण ती सातत्यानं चालू प्रक्रिया होती ते 3 लाख दिले आपण. आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे. तर त्यासाठीच आता ही वंशावळी निश्चित करून या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबून ठेवायचे. काल कन्नडच्या उपविभाग अधिकारी निलंबित करण्यास सूचना दिल्या. वंशवळी असतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाही. अशा ज्या प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतोय. हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देण्याचा मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असला तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले. मग अशा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? तसं आहे की दस्तावेज झाल्यानंतर जो काही हिस्टॉरिकल डाटा आर्किव्ह मध्ये उपलब्ध होता याच्यामध्ये नॅशनल आर्किव्ह मध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा जो डाटा इथून जो नंतर गेला मुक्ती संग्रामाचा तुम्ही ऐकून नसेल तर बोलत. साहेब म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले? मला वाटतं माझी आकडा नाही आता पण साधारण तरी 2,000 आकडे. साहेब आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करताय म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढूया. मी काय करतो त्याचं उत्तर तुम्ही स्वतःचं मत काय करता? मी सांगतो तुम्हाला आपण काल यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरोबर का? कितीही चांगलं दिलं मान्य गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागास सिद्ध करून तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलं एसीबीसीचं शुक्रे साहेबांचं नाही एसीबीसीचं त्यांनी दिलंय मागास सिद्ध करून दिले तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा JR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता कारण मराठ्यांना हे सुखाने खाऊनच देत नाहीये. हे कितीही चांगलं दिलं तरी चॅलेंज करते. त्याच्यामुळे तुम्ही ते JR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत. मी उगा मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या पुन्हा गोळ नको. मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार.
त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं. लाड भाऊनी गळ्यात गुतीला त्यांच्या आता घंटा नाही माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी कसं त्याला घंटा झाले मोकळे ते आता. नाही, कारण पहिल्यांदा ते भेटीला आले होते. तुम्ही समाधानी आहात ना आता जे मुद्दे मांडले या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही त्याच्यावर ते अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय इचून निघाल्यावर. हिनं तर डोक्याला लय खुराक देते, टायमाला म्हणतात लय बेस्ट. तिथं जे आर टायमाला म्हणले लय बेस्ट जे आर. नाही, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, बरोबर. तरी आम्ही गदे बुवा काय करता आता. तिथं जे आर काढा, तिथं म्हणले ओके. इकडे आले की म्हणले आम्हाला विचारलंच नाही, येते यायची येडे जाऊन तुमची. म्हणजे तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही. त्याच्यामुळं उन्हात कतळा ना, त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासकपणे आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या माझी अभ्यासाला. विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतलं ते पण बसत ठेवलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून. तुमचा फक्त कधी सवलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही समाधान आहे तर मग आपलं पोषण चालू पाठी, आपण काय अडचण नाही. एवढंच पण नाही, त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सवलीत बसायचं विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐक बस का. मला ऊन लागलं तर तुम्हाला चटकेला केलं आणि कल्याण होईल. आम्हाला पुढं सगळं ऐकत. दादा आपण आता उठणार नाहीयेत. ते पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलो तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येईल. ही तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही आम्हाला आमचं पण ते माझे म्हणणं. म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करून, माझी विनंती होती, चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता तसं आहे. अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं आहे. अभ्यासकाची चर्चा करा, ह्यो पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण अभ्यासक करणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता. तुम्ही त्यानंतर समाजाचं फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील बस ते का? करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही नको. म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा माईक त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यास केल्यानंतर 5 वाजता त्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचं मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. मी समाजाच्या कल्याणासाठी बसतो. हो द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा.